स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीत ढकलला जाणार. नेदरलँड दौऱ्यात मोदींकडून चिंता व्यक्त. इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस रस्ते मार्गे पुण्याला रवाना. तर आता फडणवीसांच्या ताफ्यात 6 गाड्या. दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून मोदींच्या आवाहनाला हरताळ. फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपचं पुण्यात बॅनरबाजीतनं शक्ती प्रदर्शन. पुण्यामध्ये इंधन दरवाढी विरोधात मनसे आक्रमक. बैलगाडी घेऊन मनसे कार्यकर्ते रस्त्यावर, तर काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. तर काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवार फडणवीसांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीमध्ये धुसफूस शिगेला. अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे. सूत्रांची माहिती. तर राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची माहिती. पुढील काही महिन्यात मंत्रिपद बदलण्याच्या चर्चा. मंत्री आदिती तटकरे यांचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं. रोहित पवारांचं वक्तव्य. मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आणि राष्ट्रवादीत बदल करण्याचे अधिकार सुनेत्रा पवारांकडे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना यावर उत्तर. आनंद परांजपे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर. तर शिवसेना प्रवेशानंतर परांजपेंनी पवारांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात सर्व्हे केला तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल. आमदार बच्चू कडूंचं विधान. तर शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी जनतेकडे साकडं घालू, कडूंचं वक्तव्य. चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून नियंत्रण. 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवर बंदी. तात्काळ निर्णय लागू, केंद्राची घोषणा. राजधानीमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ. तर दिल्लीत सीएनजीचे दर आता 80 रुपये 9 पैसे प्रति किलोवर. 15 तारखेला सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली होती. पाकिस्तानात पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी स्वस्त. पेट्रोलचे दर प्रति लिटर 409 रुपये 78 पैशांवर. तर डिझेल प्रति लिटर 409 रुपये 58 पैशांवर. नाशिकमध्ये पुन्हा सीएनजी पंपावर वाहनांच्या लांब रांगा. अनेक पंपांवर मर्यादित साठा. तर रत्नागिरीमध्ये तिसऱ्या दिवशीही सीएनजीचा तुटवडा. सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी. वाशिम आणि बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपावर नंबर लावण्यावरून हाणामारी. नाशिकमध्ये डिझेलच्या कॅननं एकमेकांना मारहाण. तर बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये पेट्रोल पंपावर पोलिसांसमोरच राडा. डिझेल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी मनीषा मांढरेला सीबीआय कोठडी. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाकडून मनीषाला 14 दिवसांची कोठडी. तर संबंधित प्रकरणी पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला सीबीआय कोठडी. तर नीट पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत. विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून 8 तास कसून चौकशी. पोलिसांसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचाही आरोप. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणकडून चीनचं जहाज जप्त. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यावेळी इराणची मोठी कारवाई. सागरी सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचाही इराणचा दावा. ओला उबर रॅपिडोला ॲप स्टोअरवरून हटवण्याच्या आदेशाला तुर्तास स्थगिती. 24 तासात सरकारच्या निर्णयावरून आता यू टर्न. कॅब ऑटो सेवा ठप्प होण्याची भीती. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे. दुपारच्या वेळेत नागरिकांना बाहेर न पडण्याचंही आवाहन. कोकणात 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. रत्नागिरी, सिंधुदुर्गला येलो अलर्ट जारी. तर ठाण्यासह रायगडमध्ये हलक्या पावसाचीही शक्यता. यंदा पावसाळ्यात समुद्रात सर्वात मोठी भरती. 4.89 मीटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज. दरम्यान 1 जूनपासून समुद्रात मासेमारीलाही बंदी. मत्स्य विभागाचा मोठा निर्णय. 31 जुलैपर्यंत मासेमारीवर निर्बंध. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी. सिंधुदुर्गमध्ये झिप सायकलिंगला या ठिकाणी पर्यटकांची पसंती. तर महाबळेश्वरच्या वेण्णा लेक जवळ पर्यटकांकडून घोडेस्वारीचाही आनंद. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.